नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आपण आज बघणार आहोत तिखट शेवया. याला कुठे कुठे फोडणीचे शेवया म्हणतात आणि कुठे मसाला शेवया पण म्हणतात. हे खायला जेवढे रुचकर, टेस्टी आणि तेवढेच पौष्टिकही असतात. सकाळच्या नाश्त्याला, लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. आणि तो कसा बनवायचा हे बघूया. एकदम सिंपल आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे. तर चला ती कशी बनवू हे बघूया. धन्यवाद. तिखट शेवया करायसाठी इथे आपण शेवया घेतली आहे. याला आता पहिले भाजून घ्यायचं आहे. इथे मी कढई ठेवली आहे. त्यात मी तेल टाकलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण शेवया पहिले भाजून घ्यायचे आहे. इथे आपण शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे आता आपलं तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये आपण शेवया भाजण्याच्या अगोदर या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे छान हलके गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळलेले आहे. आता याच तेलामध्ये आपण शेवया भाजून घ्यायचे आहे आणि शेवया भाजताना तेल थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान लालसर होतपर्यंत, हलके लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे बघू शकता आपल्या शेवया छान हलक्या गुलाबी झालेले आहे, छान भाजल्या गेले आहे. आता याला आपण काढून घ्यायचं आहे. बघू शकता आपण शेवया अशा भाजून घेतलेल्या आहे. इथे आता काही साहित्य घेतले आहे मी फोडणीसाठी. टमाटर, कढीपत्ता, कांदा, गाजर, मिरच्या हे सगळं तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या ॲड करू शकता. शिमला मिरची, फ्रेंच बीन्स वगैरे. इथे सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपण ज्या कढईमध्ये आता शेवया भाजल्या होत्या त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. याच्यामध्ये पहिले मोहरी टाकून द्यायची आहे. आपली मोहरी तडतडली की त्याच्यानंतर जिरं टाकून द्यायचं आहे. इथे आपलं जिरं मोहरी छान तडतडली आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून द्यायचा आहे आणि आता मिरची टाकून द्यायची आहे. इथे आपल्या मिरच्या झालेल्या आहे. याच्यामध्ये आता कांदा टाकून द्यायचा आहे. आणि कांद्याचा कच्चेपणा जातपर्यंत तो आपल्याला तळून घ्यायचा आहे, होऊ द्यायचा आहे. याला लालसर करून घ्यायचं आहे गुलाबी होतपर्यंत. इथे बघू शकता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये आता किंचित हळद टाकायची आहे. याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे अंदाजे आणि आता टमाटर टाकून द्यायचे आहे. आपले हे टोमॅटो छान मऊ होतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. इथे बघू शकता आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे, छान नरम पडलेले आहे. याच्यामध्ये आता आपल्या भाज्या टाकून द्यायच्या आहे. भाज्यामध्ये आपण गाजर घेतला होता तो टाकून द्यायचा आहे आणि यालाही छान परतून शिजू द्यायचं आहे. इथे बघू शकता आपले गाजर सॉफ्ट झालेले आहे. आता याला थोडंसं परतून द्यायचं आहे. असे छान सॉफ्ट होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर टाकून द्यायची. कोथिंबीर टाकल्याने आपल्या शेवयाला खूप छान
सुगंध येतो। असं फोडणीमध्ये कधी पण थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आहे। याला आता उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला। इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण आपल्या भाजलेल्या शेवळ्या टाकून द्यायच्या आहे आणि शेवळ्या गरम पाण्यातच टाकायचे आहे। याला थोडंसं परतून द्यायचं आहे आणि याच्यावर झाकण झाकून 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे आपल्याला। इथे 5 मिनिटं झाले आहे। आपण बघूया आपल्या शेवळ्या झाल्या की नाही। इथे आपल्या शेवळ्या झालेल्या आहे। बघू शकता छान मोकळ्या मोकळ्या झाल्या आहे। आता याच्यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे टाकून द्यायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झाला आपला फोडणीच्या शेवळ्या। झटपट होणारा प्रकार। तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला करू शकता। झटपट होणारा आणि तेवढाच पौष्टिक। तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।